नमस्कार. नमस्कार. प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी आज तुम्हाला आवळ्याची कँडी कशी बनवायची ती दाखवणार आहे. थंडी म्हटले की आवळा हे म्हणजे खूप स्पेशल आणि सगळेच वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये याची डिश बनवत असतात. तर आपण याची सगळ्यात आधी कँडी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी हे अर्धा किलो आवळे आहेत आणि हे स्वच्छ फ्रेश आवळे आहेत. हे आपल्याला 1 तास मिठाच्या पाण्यामध्ये घालून थोडेसे भिजत ठेवायचे आहेत. 1 तासभर पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे ते. त्यानंतर 1 तासाने हे आपल्याला पाण्यातून काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे चाळणीवर छान वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनटं फक्त लागतात वाफवायला. वाफले नाही की वाफवले हे कसे कळणार, त्यासाठी त्याला तडा जातात, म्हणजे कळायचे वाफले. त्यानंतर एका आवळ्याचे 6 पाकळ्या निघतात. असे तुम्ही पाकळ्या वेगळे करून त्याचे बिया असे वेगळे करून घ्यायचे. थोडेसे गरम असेल तेव्हाच करायचे, थंडमध्ये ते पूर्ण तुटायला लागतात. त्यानंतर आपल्याला याला 2 दिवस साखरेच्या पाकामध्ये भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे भिजत ठेवायचं आहे 2 रात्र. आपण एका बोलमध्ये ट्रान्सफर करूया. आणि हे अर्धा किलो आवळे आहे, त्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घालत आहे. आणि आपल्याला हे ओव्हरनाईट 2 रात्र असेच आपल्याला हे साखरेच्या पाकामध्ये ठेवायचे आहेत, कारण आवळे हे थोडे तुरट असतात आणि मग ती कँडी बनवायची असेल तर थोडीशी गोड आंबट तुरट अशी चव पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्याला साखरेच्या पाकामध्ये ते साखर घालूया. पाक म्हणजे ऑलरेडी साखरेला पाणी सुटतो, त्याच्यामुळे साखर घालूया अर्धी वाटी आणि या बाउलचं छान झाकण लावून आपण 2 रात्र याला असेच ठेवून देऊया. साखर हलक्या हाताने मिक्स करायची आहे आपल्याला पूर्ण आवळ्यांमध्ये. आणि या बोलला नंतर आपण असं सोडून द्यायचं आहे 2 दिवस आणि 2 दिवसानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. हे झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हे छान असंच ठेवून द्यायचं आहे. आणि तुम्हाला मी नंतर दाखवते. दुसऱ्या दिवशी रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा मी उघडलं तेव्हा याला पूर्ण साखरेला पाणी सुटलं होतं आणि हे अशा पद्धतीने झालेले होते. पूर्ण त्याच्यामध्ये साखर ऑब्झर्व होऊन ते छान असे भिजले होते साखरेमध्ये. तुम्ही बघू शकता इथे हाताने थोडेसे सॉफ्ट असे झालेले, ते खूप जास्त नाही. त्यानंतर पुन्हा मी त्याचं झाकण लावून ठेवून दिलं. 2 रात्र असंच ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी नंतर त्याला मी साखरेच्या पाकातून काढले आणि एक पेपर, बटर पेपर किंवा कुठलाही पेपर घेऊन तुम्ही त्याच्यावर असे पसरवून ताटामध्ये पसरवून ठेवा. हे जरुरी नाही की उन्हातच पसरवून ठेवलं पाहिजे. तुम्ही पंख्यावर, घरात, सावलीत कुठे पण ठेवू शकता. 2 दिवस असे सुकत ठेवा. त्यानंतर आपली साखरची पावडर जी असते, पिठी साखर, ती त्याच्यावर भुरभुरा आणि आपली कँडी खायला रेडी आहे. खूप छान लागते. अशा पद्धतीने सगळी पिठी साखर आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि तुम्ही कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून हे ठेवू शकता. महिनाभर आरामात चालते ही कँडी, म्हणजे आरामात टिकते. तुम्ही बघू शकता इथे जशी आपण दुकानातून विकत आणतो तशाच पद्धतीची ही कँडी रेडी झालेली आहे. खायला पण खूप छान लागते, चविष्ट आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. हे बघा मी अशा कंटेनरमध्ये भरून ठेवलेले आहे. बाय.